काय सांगाल आज लातूर जिल्हा बंदची हाक दिलेली आहे? गेल्या 7 दिवसापासून माननीय मनोज जरांगे पाटील या अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठ्यांना जे हक्काचं आरक्षण आहे ते आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची परिस्थिती खालावत चाललेली आहे. ही त्यांची 6वी वेळ आहे उपोषण करायची, पण तो सरकारला आजूपर्यंत जाग आलेली नाही. तर त्याच्या निषेधात, सरकारच्या निषेधात आणि माननीय जरांगे पाटील यांच्या समर्थनात आज संपूर्ण लातूर बंदची हाक देण्यात आलेली आहे. त्यामध्ये मुरुडमधील देखील मोठ्या प्रमाणात आपल्या सर्व व्यापारी बांधवांनी, सर्व नागरिकांनी या ठिकाणी बंद ठेवून आपल्याला या ठिकाणी समर्थन देत आहेत. आपण पाहतो की गेल्या वरापासून माननीय जरांगे पाटील हे मराठ्यांसाठी जे काही हक्काचे मागणी आहेत त्या मागण्यासाठी लढत आहेत. सगळे सोयरीची अंमलबजावणी करण्यात यावी, हैदराबाद तथा सातारा गॅजेट लागू करण्यात यावं यासाठी, आणि जे मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत, मराठा आणि कुणबी एकच आहे, आणि त्याचे प्रमाणपत्र देण्यात यावं या रास्त मागणीसाठी ते लढत आहेत. परंतु हे सरकार काय करत आहे, कूटनीती करून कुणाला तर पुरस्कृत करून याला आंदोलन बसवलं, त्याला आंदोलन बसवलं, आणि खऱ्या अर्थाने माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जे आश्वासन दिलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन त्या ठिकाणी जे आश्वासन दिलं त्याची पूर्तता केलेली नाही, आणि ती लवकरात लवकर आमच्या मागणीची पूर्तता करण्यात यावी यासाठी समस्त मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्रभर हे आंदोलन चालू आहे.